माहूर तालुक्यातील उमरा येथे आनंदकीर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते 28 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले। यावेळी बोलताना आमदार केराम यांनी शेतकऱ्यांचे हित आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन केले। ज्येष्ठ नेते नामदेव केशवे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते, प्राध्यापक राजेंद्र केशवे, गोपू महामुने, डॉक्टर निरंजन केशवे यासह इतर मान्यवर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान गोपू महामुने यांनी प्रकाशित केलेल्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। लांजी येथील कंपनी लवकरच सुरू होईल, तसेच कुपटी व वानोळा भागातही अशा कंपन्यांसाठी पुढाकार घेतल्यास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार केराम यांनी दिले। प्राध्यापक राजेंद्र केशवे यांनी आपल्या प्रास्ताविकात शासनाच्या नाफेड खरेदीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक थांबल्याचे नमूद करत कंपनीसाठी सहकार्य केल्याबद्दल आमदारांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक सोळंके यांनी केले। या प्रसंगी परिसरातील शेतकरी आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामगारांसाठी असेल, मजुरांसाठी असेल, बेरोजगारांसाठी असेल, अधिक वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे कामं या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे। ते करण्याच्यासाठी म्हणून सरकार राज्यातला असेल की देशातला असेल, हे सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने या ठिकाणी आहे। त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। ज्या विचाराने शेतकऱ्यांचा असेल हितासाठी काम करणारं सरकार आहे, सरकाराला त्याच्यासोबत आपण राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा, अशाच पद्धतीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपल्या सर्वांना विनंती करतो। अतिशय खरं म्हणजे बाळासाहेबांचं मी याच्यासाठी अभिनंदन करेन, जिथं त्यांनी सोडलेली नाही, त्याला आपलं काम झालं नाही म्हणून त्यांनी कधी टाळलं नाही, सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला। कुठलंही काम पूर्ण होण्यासाठी म्हणून थोडंसं परिश्रम घ्यावं लागते, मेहनत घ्यावी लागते आणि ते काम निकाली काढण्यासाठी नेत्यांच्या पाठी मागलं पाहिजे। एक उदाहरण तुम्ही सांगितलं पाहिजे, बाबू पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे, वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून जरी तिकडचे लोकप्रतिनिधी निवडणूक लढवत असतील, परंतु एखादा भागाचा विषय असेल तर सगळे आमदार मिळून त्या ठिकाणी एकत्र येऊन तो प्रकरण निकाली निघाला पाहिजे अशा पद्धतीचा पाठपुरावा करतात। ते सामर्थ्यपणा त्यांच्यामध्ये असतो। पक्षविरहित अशा पद्धतीचं समाज आणि समाजाच्या हितासाठी काम करण्याची वृत्ती तिकडच्या नेतृत्वाकडे आहे। पण आपल्या किनवट माहूर भागामध्ये चळावळीच्यासाठी होलेल्या कामामध्ये खोडा कसा घालता येईल याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणारे वाकबर माणसं, काही लोक तर आई बाप काढण्यापर्यंत चाललेले आहेत। कर्तृत्व तर शून्य आहे, पण आई बाप काढण्यामध्ये त्यांचा धन्यता आहे। काही लोकांना असं वाटायला की जगाच्या पाठीवर यांच्यापेक्षा फार मोठं नेतृत्व आमच्यापैकी कोणीच नाही, अशा पद्धतीचा आभास त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आहे। आणि सुज्ञ लोकांनी आता हे आत्मचिंतन आता अलीकडे केलं पाहिजे। कर्तृत्व आणि नेतृत्व ही काही आईच्या पोटामधून जन्माला येत नव्हत, जे समाज मनाच्या मनामध्ये त्यांच्या विश्वासाचं वातावरण निर्माण करून त्याच्या हृदयामध्ये स्वतःचं असणारं स्थान निर्माण करून त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित असलेलं जे काही त्यांचं स्वप्न असेल ते साकार करण्यासाठीच आपल्याला जिद्दीनं त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल। आशीर्वाद हे मागल्याने मिळत नाही, नकळत मिळणारा भगवंताने दिलेला जो प्रसाद असतो, ज्या पद्धतीने आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने मिळतो तसा आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी असतो। कोणाला माज आणि मस्ती येऊन त्या ठिकाणी एकरी पद्धतीने कोणाचा अवमान, एखाद्याचा अपमान करावा अशा पद्धतीचं बोलून त्या ठिकाणी फार मोठा मी नेता आहे अशा पद्धतीचं उद्गार करण्याची परिस्थिती मला वाटते या भागामध्ये आता होऊ पाहते, अतिशय चुकीच्या दिशेने त्या ठिकाणी चालले। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या सुद्धा आता सुद्धा शेतकऱ्यांनी असो, तिथल्या सर्वसामान्य माणसांनी सुद्धा अंतर्मुख होऊन काही गोष्टीकडे आता आपण चिंतन केलं पाहिजे, अभ्यास केलं पाहिजे, विचार केलं पाहिजे। कोण जवळचा कोण दूरचा हे म्हणण्यापेक्षा आपल्या हितासाठी, आपल्या लोकांसाठी छाती फुगून एखादा ताट मानेने चालतो म्हणजे फार मोठा लढवाया अशातला भाग नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, बाबासाहेबांचं नाव घेतो, फुल्यांचं नाव घेतो, शाहू महाराजांचं नाव घेतो। त्या महापुरुषांनी ज्या विचाराने या महाराष्ट्र आणि देश घडवण्यासाठी संकल्पित अशा पद्धतीचा रयतेचा कारभार त्यांनी संपूर्णात बघितलेला आहे, तुला आकार देण्यासाठीच असणारं वैचारिक भूमिका सुद्धा आपली निकोप असली पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्येच राजकारण करणं हे खऱ्या अर्थानं हे समाजाला मारक करू शकते। या सुद्धा समाजमानाने त्या ठिकाणी आता निर्णय केला पाहिजे, तशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। त्याचा सुद्धा आता आपण येत्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपण विचार करावा, कोणाला जबरदस्ती नाही।
त्याच्यासाठी अशा या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून किती चांगल्या पद्धतीने काम करणारे होतकरू शेतकरी, शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यात पुढे येतात. त्यांना सुद्धा आपण नकळतपणे एवढा मोठा कारभार बघत असताना आता शेतकरी माल घेऊन येत असताना काही तडावड होते, माझं घ्या, याचं घ्या, याचं काय, व्यवस्थित त्यांना हे सुद्धा त्यांना तर सहकार्य केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये उत्साह त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे, काम करण्याची त्यांना जोश त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. मी जे कंपनी सुरू केली माझ्या लोकांसाठी केली, माझ्या शेतकऱ्यांसाठी केले, लोकांचं हित त्याच्यामधून साधणार आहे आणि माझे शेतकरी मला या ठिकाणी सहकार्य करतात. अधिक त्याला हे काम करण्यामध्ये जोश आलं पाहिजे, त्याला आपल्याकडून आशीर्वाद मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचं आपण शेतकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावं असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. परत एकदा बाळासाहेब आणि त्यांच्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण मोठ्या संख्येने या कंपनीच्या उद्घाटनासाठी उपस्थित झालात. खऱ्या अर्थाने या निमित्ताने कंपनीच्या मालकालाच मी याचं अभिनंदन करेन. या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचं मला दर्शन घेता आलं. असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी आपण सातत्य ठेवून त्या ठिकाणी घ्यावा एवढंच आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे लांबे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.